ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आपल्या समोर येऊन एका आई आणि मुलीच्या ओळखीला भगदाड पडून आता प्रतिमा सायलीची हृदयस्पर्शी भेट होताना आपण बघणार आहोत. आणि ज्यावेळी प्रतिमा सायलीची हृदयस्पर्शी भेट होते त्यावेळेस चार सत्य एकाच वेळी समोर येऊन पूर्णाजी त्या सत्यामध्ये अगदी वाहत गेलेली आपण बघणार आहोत. आणि ज्यावेळी पूर्णाजीला ते सत्य समजतं त्यावेळेस लोटांगण घालून आता पूर्णाजी ही सायलीचा कसा स्वीकार करते आणि कुसुमचे कसे आभार मानते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि ज्या मुलीला आपण आत्तापर्यंत एवढी वाईट वागणूक दिली तीच मुलगी आपली खरी नातसून असल्याचे सगळ्यात मोठे सत्य पूर्णाजी समोर येताच आता सुभेदारी घराच्या चाव्या पूर्णाजी कशी सायलीकडे देते आणि 20 वर्षापूर्वीचे जे हरवलेले नाते ते सुभेदारांच्या घरी कसे फुलते हे आता आपण बघणार आहोत. त्यामध्ये आता दिवाळीसाठी सायलीला खास गिफ्ट देण्यासाठी आता मधुभाऊला अर्जुनने घरी आणलेले असते आणि त्यामुळे सायलीचा आनंद द्विगुणित झालेला असतो. पण त्याच वेळेस मात्र पूर्णाजीने मधुभाऊला एक खुनी आरोपी आपल्या घरी आला अशी ओळख करून दिलेली असते आणि त्यामुळे आता आनंदावर विरजण पडून नाईलाजाने मधुभाऊ आता सुभेदारांच्या घरून कुसुमसोबत गेलेले असतात. आता जड अंतकरणाने कुसुम ही मधुभाऊला घेऊन आता आपल्या घरी जाण्यासाठी निघालेली असते. तर आता इकडे कुसुमनी कविताताईला आपल्या घरीच थांबवलेले असते आणि आता एकदम उतरलेला चेहरा करून कुसुम ही अखेर घरामध्ये पाऊल टाकते. त्यावेळेस आता प्रतिमा ही कुसुमला तिची खुशाली विचारते आणि तिथे काय घडलं याची सुद्धा विचारपूस करते. आता लगेचच कुसुमला राहवत नसते आणि कुसुम प्रतिमाला घडलेली सर्व हकीकत सांगते. कुसुम म्हणते की माझ्या बहिणीला भेटायला गेलेले असताना तिची सासू आम्हाला वाटेल ते बोलली, पण माझ्या बहिणीला खऱ्या अर्थाने तिचे वडील आज भेटले आणि खूप आनंद झाला. तर आता इकडे लगेचच सर्व हकीकत सांगितल्यानंतर कुसुम ही आता तिच्या कामासाठी किचनमध्ये जाते. पण त्याच वेळेस आता इकडे फराळाचे सर्व पदार्थ वाटप करून प्रतिमाने तिची पिशवी बाहेर काढलेली असते. पण त्याच पिशवीत प्रतिमाकडे 20 वर्षापूर्वी असलेला तिच्या मुलीचा म्हणजे तन्वीचा फोटो असतो आणि नजर चुकीने तो फोटो प्रतिमाच्या हातून पिशवीतून खाली पडतो. त्याच वेळेस आता कुसुम ही तिथे येते आणि तो पडलेला फोटो बघून आता कुसुमला मोठा धक्का बसतो. लगेचच कुसुम प्रतिमाला विचारते की कविताताई हा फोटो तुमच्याकडे कसा? तेव्हा लगेचच प्रतिमा खून करून कुसुमला सांगते की अगं हेच माझी मुलगी, 20 वर्षापूर्वी माझा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यामध्ये मी माझ्या ह्या मुलीला गमावले. तेव्हा ते सत्य आणि प्रतिमाचे मोठे भाकीत ऐकून आता कुसुमच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. प्रतिमा म्हणते की ज्यावेळेस माझा अपघात झाला त्यावेळेस माझ्या मुलीच्या आणि माझ्याकडच्या फक्त 2च वस्तू माझ्याकडे उरल्या. ते म्हणजे एक माझे चांदीचे नाणे आणि दुसरे हा माझ्या मुलीचा फोटो. तर लगेचच आता कुसुम म्हणते की अहो कविताताई, ज्यावेळेस माझे वडील आश्रमात होते ना त्यावेळेस त्यांच्याकडे हा फोटो त्यांनी मला दाखवला होता आणि तुम्हीसुद्धा आता तोच फोटो मला दाखवतात, म्हणजे ही तर माझी बहीण आहे. तर आता ते सत्य ऐकून प्रतिमालासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. आणि इतक्या दिवसापासून कविताताई ह्या कुसुमकडे राहत असल्यामुळे प्रतिमाचा प्रामाणिकपणा आणि निस्वार्थी स्वभाव आणि माणुसकी ही कुसुम समोर आलेली असते. आणि तेव्हा जर सायली ही प्रतिमाची मुलगी असेल तर एका आईला तिची मुलगी आणि एका मुलीला तिची आई भेटेल आणि 20 वर्षापूर्वीचे त्यांचे हे सर्व स्वप्न पूर्ण होईल असा आता कुसुमने विचार केलेला असतो. कुसुम म्हणते की अहो ही माझी बहीण सायलीचा फोटो आहे आणि तुम्ही म्हणता ही तुमची मुलगी आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते की मला तिला एकदा भेटायचं आहे. आमच्या भेटीतच आमचे सर्व एकमेकांचे सत्य समोर येईल. तर आता कुसुमनेही विचार केलेला असतो की आता आपल्याला ही भेट घडवून आणावीच लागेल आणि जर हे सत्य निघाले तर आपल्याकडून खूप मोठे पुण्याचे काम होईल असे आता कुसुमने विचार
केलेला असतो आणि ताबडतोब आता कुसुम ठरवते की आता आपण डायरेक्ट प्रतिमाला घेऊन म्हणजे कुसुमताईला घेऊन आता सायलीकडे जायचे असा विचार करून आता कुसुम लगेचच प्रतिमाला घेऊन सायलीकडे जाण्यासाठी निघते. तर आता रस्त्यातून जात असताना प्रतिमाचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो आणि 20 वर्षापूर्वी आपली हरवलेली मुलगी आपल्याला पुन्हा भेटणार यामुळे आता प्रतिमा खूप खुश झालेली असते आणि आता 20 वर्षापूर्वी आपल्या मुलीसोबत घालवलेले प्रत्येक आनंदाचा क्षण डोळ्यासमोर आणून एका आनंदाच्या पावलाने जोरजोरात प्रतिमा ही कुसुमसोबत इकडे सायलीच्या घराकडे जात असते. तर आता कुसुम ही आता प्रतिमाला बाहेर ठेवूनच आतमध्ये जाते. तर आता पहिल्यांदाच कुसुमला पूर्णाजी बघते आणि म्हणते की आली का पुन्हा. तर कुसुम म्हणते की मला माफ करा पण आज मी अशा एका व्यक्तीला आणले आहे की सायली आणि तिची भेट होणं खरंच खूप गरजेचं आहे. तर लगेचच पूर्णाजी म्हणते की ही काय धर्मशाळा आहे का. तर तेवढ्यात कल्पना, अर्जुन आणि सायलीसुद्धा तिथे आलेले असतात. तर कुसुम म्हणते की अगं सायली, मी आज तुझी भेट अशी एका व्यक्तीबरोबर करणार आहे की ज्यामुळे एका मोठ्या सत्याचा उलगडा होणार आहे आणि ती भेट होणं खरंच खूप गरजेचं आहे. तेव्हा कुसुमच्या चेहऱ्यावरील तो भाव बघून लगेचच सायली म्हणते काय झालं कुसुमताई. लगेचच पूर्णाजी म्हणते की थांब कुसुम, तू ज्या व्यक्तीला आणलं ना तिला अगोदर मला बघायचं. आणि लगेचच पूर्णाजी ही कुसुमसोबत बाहेर येते. तर प्रतिमाला बघून पूर्णाजीला सगळ्यात मोठा तिसरा धक्का बसलेला असतो आणि लगेचच पूर्णाजीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असतात. ते बघून इकडे आता कुसुमसुद्धा विचलित झालेले असते. हे काय चाललं आता कुसुमला कळत नसतं आणि पूर्णाजी या कविताताईसाठी एवढ्या भावूक का झाल्या असे आता कुसुम विचार करते. त्याच वेळेस कुसुम म्हणते काय झालं पूर्णाजी, ओळखता का तुम्ही यांना. तर पूर्णाजी म्हणते की अगं ओळखता का म्हणून काय बोलते, ही तर माझी मुलगी आहे प्रतिमा. तेव्हा ते सत्य ऐकून आता कुसुमच्या पायाखालची जमीन सरकून कुसुमच्या डोक्याचा गोंधळ उडालेला असतो. नक्की हे सर्व काय चाललंय. इकडे प्रतिमा सायलीला मुलगी म्हणते तर इकडे पूर्णाजी आता प्रतिमाला मुलगी म्हणते. नेमकं ह्या नात्याचा गुंता काय आहे. त्या क्षणी आता कुसुम लगेचच तिच्याकडचा तो तन्वीचा लहानपणीचा फोटो हा सायलीला दाखवते. पूर्णाजी तो फोटो दुरूनच बघताच लगेच आपल्या हातात घेते आणि म्हणते की ही तर माझी तन्वी. तेव्हा ते शब्द ऐकून आता सर्वांनाच मोठा शॉक बसलेला असतो. कुसुम म्हणते की अहो ही प्रतिमा आत्याची मुलगी आहे. आणि आता सगळे सत्य एकाच वेळी एकवटून आता सर्वांच्या समोर आलेले असतात. तर आता सायली हीच प्रतिमाची मुलगी असल्याचे सत्य आता एकमेकांच्या समोर येत आता आपली खरी नात सून म्हणजे ही सायलीच असल्याचा आता पूर्णाजी समोर कसा पर्दाफाश होतो. आणि खऱ्या नाताचा आता पूर्णाजी, प्रतिमा आणि सायली कसे स्वीकार करतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.